लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला नाही का? तुम्हाला हे अत्यंत महत्त्वाचे काम करावे लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला जानेवारी महिन्याचे पैसे जमा होतील। हेच डिसेंबर महिन्यामध्ये देखील अनेक महिलांसोबत झाले होते आणि त्यांना आम्ही तो प्रॉब्लेम सांगितल्यानंतर अनेक महिलांना आता जानेवारी महिन्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे मिळून 3000 रुपये जमा झाले आहेत। आता हा प्रॉब्लेम नक्की काय आहे? लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला का मिळाला नाही? यापुढे तुम्हाला हे पैसे मिळणार का नाही, याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळेच आपल्या व्हिडिओला हे शेअर करायला विसरू नका आणि त्याचसोबत आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राइब करा। नमस्कार मित्रांनो, मी विराज। सर्वप्रथम तुमचे आपल्या मराठी हायटेक या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता हा पार पडला। हा हप्ता 24 तारखेपासून सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली, ज्याची 26 ची डेडलाईन देण्यात आली होती की 26 तारखेपर्यंत सर्व महिलांच्या बँक खात्यावर या योजनेचे पैसे जमा होतील। आता यामध्ये लक्षात घ्या, 2.40 कोटी महिलांच्या बँक खात्यावर 3690 कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 7व्या आणि जानेवारी महिन्याच्या या वर्षीच्या पहिल्या हप्त्यासाठी वितरित करण्यात आले। आता यामध्ये काही महिलांना 27 तारखेला देखील पैसे आले, तर काही तुरळक महिलांना 28 तारखेला देखील पैसे आले। परंतु आता या योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता संपलेला आहे आणि यामध्ये आता ज्या महिला बाकी आहेत त्यांना पैसे का आले नाहीत, कारण अनेक महिलांचं मत आहे की आम्हाला या योजनेचे सर्व पैसे मिळाले आहेत, म्हणजे आम्हाला जुलै महिन्यापासून ते डिसेंबर महिन्यापर्यंत सर्व पैसे मिळाले, मग आम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता का मिळाला नाही। तर मित्रांनो, यामध्ये अनेक खाते चेक केल्यानंतर आमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे, जी की तुम्हाला सांगणे हे अत्यंत आवश्यक आहे। तर मित्रांनो, यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलचा किंवा तुमचा कुठलाही प्रॉब्लेम नाही, यामध्ये तुमच्या बँकेचा इश्यू आहे। तुमचे बँक री-केवायसी ला अकाउंट आले आहे आणि त्यामुळे तुमच्या बँकेने ते पेमेंट स्वीकारले नाही। आता यामध्ये देखील अनेक महिलांचे मत आहे की आमच्या बँकेत सगळं व्यवस्थित आहे, सगळं क्लिअर आहे, परंतु तुम्ही चेक करा। अनेक महिलांचं सेम झालं होतं की ज्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या बँकेचा कुठलाही प्रॉब्लेम नाहीये, तरी देखील आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत। त्यांचे अकाउंट आम्ही त्यांना पुन्हा एकदा चेक करायला सांगितले। आधार सीडिंगच्या वेबसाईटवर जाऊन, जे की ऑनलाईन पद्धतीने देखील तुम्ही पाहू शकता, त्यावर चेक केले असता त्यांचं आधार बँक सीडिंग ऑटोमॅटिकली डिसेबल झालेलं आहे, जे की याआधी इनेबल होतं आणि त्यांना पैसे देखील मिळाले होते। हे डिसेबल का झालं आहे, तर तुम्हाला याची री-केवायसी करावी लागणार आहे। नवीन वर्षामुळे अनेक खात्यांची री-केवायसी देखील बँक करून घेत आहे, कारण ती खाती खूप जुनी होती। त्या खात्यांना आता पुन्हा एकदा री-केवायसी करण्याचा नियम असल्याने तुम्हाला ही चौकशी करून घ्यायची आहे। तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जाऊन याबद्दल सर्वप्रथम चौकशी करून घ्यायची आहे की तुमचे अकाउंट री-केवायसी ला आले आहे का। मित्रांनो, लक्षात घ्या, सर्व लाडक्या बहिणींना आम्ही सांगतो की डिसेंबर महिन्यामध्ये देखील अनेक महिलांना या योजनेचे पैसे मिळाले नव्हते। त्यावेळी त्यांना आम्ही हा प्रॉब्लेम सांगितला होता। त्यांनी देखील त्यांच्या बँकेमध्ये जाऊन ही री-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करून घेतली। प्रक्रिया अवघड नसते, तुम्हाला फक्त तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि एखादं लेटर असतं किंवा एखादा फॉर्म असतो, फॉर्म तुम्हाला भरून द्यावा लागतो, जेणेकरून तुमची री-केवायसी ची प्रक्रिया बँक पूर्ण करून घेतं। याला ई-केवायसी नाही तर याला री-केवायसी असं बोलतात, कारण ही पुन्हा एकदा तुम्हाला करावी लागते। तुम्ही जर ही प्रक्रिया पूर्ण करून घेतली आणि तुम्ही जर हे पैसे पुढचे तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये जानेवारी महिन्याचा आणि फेब्रुवारी महिन्याचे मिळून 3000 रुपये जमा होतील, कारण लाडकी बहीण योजनेमधून अजून कुठल्याही महिलेला अपात्र करण्यात आले नसल्याचे महिला व बाल विकास विभागाकडून सांगण्यात आलेले आहे। तसेच कुठल्याही प्रकारच्या पैशांची वसुली देखील आम्ही केली नाही। आता यामध्ये कोणत्या महिलांना पैसे येणार नाहीत किंवा कोणत्या महिलांना सर्व करून, म्हणजे त्यांची री-केवायसी करून देखील किंवा त्यांचा बँकेचा कुठलाही प्रॉब्लेम नाही, त्यांचं अकाउंट नवीन आहे, ते अकाउंट कुठल्याही प्रकारे री-केवायसी साठी आलं नाही तरी देखील पैसे आले नाहीत, त्या महिला कोण आहेत त्याबद्दल आता तुम्हाला मी सविस्तर सांगतो की ज्यांना पैसे मिळाले नाहीत। तर महिलांनो, हे सर्व करून जर तुम्हाला पैसे येत नसतील, तुम्ही सर्व प्रक्रिया केली आहे, तुमचं सर्व क्लिअर आहे, तरी देखील तुम्हाला पैसे येत नसतील, तर यामध्ये तुम्ही इतर कुठल्या तरी योजनेचे लाभार्थी आहात। जसे की तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पैसे येत असतील, किंवा तुम्हाला श्रावण बाळ योजनेचे पैसे येत असतील, किंवा तुम्हाला पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ मिळत असेल आणि त्यामुळे तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला नाहीये, कारण हेच सर्व आम्ही जी खाते चेक केली त्या खात्यानुसार आम्हाला हेच निदर्शनास आलं आहे की ज्यांना इतर योजनांचा लाभ मिळतोय त्यांना हा लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता मिळाला नाही। याची छाननी प्रक्रिया, म्हणजे जे पात्र महिला आहेत, अपात्र महिला आहेत, त्यांची छाननी प्रक्रिया आता सुरू झाली असून मार्च महिन्यामध्ये याची ई-केवायसी प्रणाली ही एक नवीन येणार आहे, जे की तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेसाठी देखील करावी लागत होती, ती आता लाडकी बहीण योजनेसाठी देखील येणार आहे, ज्याद्वारे सर्व माहिती सरकारला तुमची मिळणार आहे आणि त्यामधून ज्या ज्या महिला पात्र होतील त्यांना महिन्याला 2100 रुपये मिळतील। आता यामधून किती महिलांचा आकडा येईल, किती महिला अपात्र होतील, तर याबद्दल महिला व बाल विकास विभागाकडे देखील अद्याप फिक्स असा आकडा नाहीये, कारण याची छाननी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर लक्षात येईल की यामध्ये किती महिलांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे किंवा किती महिला या योजनेसाठी खऱ्या पात्र आहेत। आता काल परवाच आपण सर्वांनी बातमी पाहिली असेल की सांगलीमध्ये
परप्रांतीय महिला म्हणजे की इतर राज्यातल्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे. अशा चुकीच्या पद्धतीने भरपूर लाभ घेण्यात आलेला आहे. आता ज्यांनी परप्रांतीय म्हणून लाभ घेतला आहे त्यांच्याकडून याची वसुली देखील केली जाणार आहे. यासाठी व्हॉलंटरी सरेंडर नावाचा एक ऑप्शन देखील लवकरच राज्य सरकार आणणार आहे, ज्याद्वारे महिला स्वतःहून त्यांनी घेतलेले पैसे देखील परत करू शकणार आहेत. जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही लाभ घेतला असेल तर तुम्हाला हा लाभ परत देखील करावा लागू शकतो, जे की स्व इच्छेने आम्ही घेणार आहे. असं प्रत्येकाला असं कंपल्सरी किंवा बळजबरीने आम्ही हे पैसे वसूल करणार नाही असे अजून तरी राज्य सरकारचं मत आहे. कारण यामध्ये जर बळजबरीने जर पैसे वसूल केले तर लाडक्या बहिणींचा रोष हा सरकारवर मोठ्या प्रमाणावर होणार आहे. ज्या लाडक्या बहिणींनी महायुती सरकारला एवढे घवघवीत यश देऊन सत्तेत आणलं आहे त्यांचा राग राज्य सरकार लगेच घेऊ शकत नाही, परंतु ज्या महिला स्व इच्छेने हे पैसे रिटर्न करू शकतात त्यांच्याकडून नक्कीच राज्य सरकार हे पैसे देखील रिटर्न घेणार आहे, ज्याचा इतर योजनांसाठी वापर करण्यात येईल असे देखील महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदितीताई तटकरे यांच्याकडून स्पष्ट सांगण्यात आलेले आहे. परंतु तोवर तुम्ही लक्षात घ्या, जानेवारी महिन्याचे तुम्हाला पैसे आले नसल्यास तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन सर्वप्रथम खात्री करून घ्या तुमचं अकाउंट KYC ला पडलं आहे का, तुमच्या अकाउंटचा कोणता प्रॉब्लेम आलेला आहे का. कारण यामध्ये 90% तुमचा हाच प्रॉब्लेम असणार आहे जर तुम्ही सर्व अटींमध्ये पात्र असाल तर. कारण अजूनही इतर अटींमधून कुठल्याही महिलेला बाद करण्यात आलेलं नाहीये. तुम्ही हे डोक्यातून काढून टाका आधी की तुम्हाला बाद केले. जर तुम्ही PM किसान, नमो शेतकरी योजना किंवा तुम्ही श्रावण बाळ किंवा तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर मात्र तुम्हाला योजनेतून काढून टाकण्याची शक्यता आहे. परंतु जर तुम्ही इतर कुठल्याही अटींमध्ये तुमच्याकडे 4 व्हीलर असेल किंवा तुम्ही इतर अटींमध्ये जर तुम्ही बसत असाल तरी देखील तुम्हाला अजून या योजनेतून काढून टाकलेलं नाहीये. त्यामुळे तुमच्या बँकेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्या, तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये योजनेचे पैसे जमा होतील. हे अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच माहिती आपल्या पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.